तर नमस्कार सर्वांना, कशा आहात सर्वजण? बरे आहेत का? तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे आणि सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, सुप्रभात. तर आज समजून सांगणार आहे. आजचा विषय आहे ब्रह्मचर्य शक्ती म्हणजे काय? बघा, ब्रह्मचर्य शक्ती, जो व्यक्ती ब्रह्मचर्याचं पालन करतो त्याचं जीवन कसं असतं, तो व्यक्ती लाखामध्ये एक असतो. लक्षात घ्या. म्हणजे बरेच लोकांमध्ये तुम्ही बघितलं असेल की अनफड लोक असतात, अनफड जे अडाणी लोक असतात, ते अज्ञान लोक असतात. ते व्यक्ती काय करतात, क्षणिक सुख म्हणजे जे वासना असतात त्या वासनेमध्ये अडकून राहतात. वासनेमध्ये अडकलेल्या लोकांचं नेहमी कुठं ना कुठं तिने अडकून पडलेलं असतं. एकतर नशेमध्ये अडकून पडलेलं असतं, एकतर पूर्वीच्या लफड्यामध्ये अडकून पडलेलं असतात, नाहीतर कुठं तर मारामारी, हाणामारी, हे असल्या गोष्टी. लक्षात घ्या, हे सगळं क्षणिक आहे. ह्याच्या मार्गात अडकणारे लोकांचं जीवन पूर्ण बेकार असतं. बघा, त्यांच्या जीवनात त्यांना सुखच नसतं कधी. आणि जे लोक हे महापुरुष, महामानव, संतांचं, साधू, संन्यास, ह्या लोकांची पावन म्हणजे भूमी, जिथं आपण जन्माला आलो. मला असं सांगायचं की हे महापुरुष, हे महामानव, हे संत, ह्या मोठ्या व्यक्तीने सुद्धा असे त्यांचं एक टार्गेट होतं की मला हेच करायचं आहे. म्हणजे मला फक्त एवढं सांगायचं की बघा, जो व्यक्ती ब्रह्मचर्याचं पालन करतो त्याच्या जीवनात नेहमी आनंद असतो. तो कसा दिसतो की त्याच्या चेहऱ्यावर नेहमी उजाळा असतो, खुशी असतं, स्माईल एकदम. त्याला टेन्शन नसतं कुठल्या जगाचं, कारण त्याला माहीत आहे ब्रह्मचर्य शक्ती काय आहे ती. मला वाटते की जे ब्रह्मचर्य शक्तीचं जो पालन करतो त्याला प्रत्यक्षात तुम्ही जाऊन विचारा. आता मी तुम्हाला सांगतो की मी स्वतः ब्रह्मचर्याचं पालन करतो. मी जवळजवळ मला आता 1 वर्ष होत यायला लागलं आहे. ह्याच्या अगोदर पण मी म्हणजे ब्रह्मचर्य माझ्या हातून प्रत्येकाचं एक असते, नकळत त्याच्यातून चुका होत असतात. जसं मला कळालं आहे की जे क्षणिक सुख आहे त्याच्यामध्ये माझं नुकसान भरपूर होत होतं, आणि नुकसान आहे 100%. आणि जेव्हा मी बऱ्याच ठिकाणी मी सुद्धा व्हिडिओ बघत होतो लोकांचे, बरेच लोकांचे, की ब्रह्मचर्य शक्ती नेमकं काय, आपण त्याचं पालन करू, काय केल्यावर काय होतं. तर मला त्याचा इफेक्ट, प्रभाव इतका मला चांगला मिळाला बघायला की बघा, ब्रह्मचर्य पालन करण्याचे लोकांचे विचार कसे असतात, खूप वेगळे असतात. माझं आता जसं तुम्हाला सांगतो, मी क्षणिक सुखाच्या मागं कधी लागत नाही, वासनेमध्ये अडकून कधीच राहत नाही. मी सेवा करतो, रस्त्यावरच्या लोकांना अन्नदान करतो. मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं. आणि मूकप्राण्यांची मी सेवा करतो. हे तोच व्यक्ती करू शकतो जो वासनेतून मुक्त झालेला असतो. जो व्यक्ती वासनेत अडकलेला असतो त्याच्या जीवनात नेहमी काय घडत असतं, दारू प्यायचं, मारामारी, हाणामारी, त्यांच्या जीवनात काय आहेच काय. आणि एक दिवस असा येतो, पूर्ण जवानी, पूर्ण त्यांचं दिनचर्या म्हणजे जीवनभर तिने असं व्यर्थमध्ये घालवलेलं असतं क्षणिक सुखाच्या मागं लागून. त्यांना वाटते की असं बी मारायचं आहे, तसं बी मारायचं आहे, पण हे करूनच मारायचं. लक्षात घ्या, त्या मार्गाला जाऊन तुम्ही 4 दिवस अगोदर माराल, आणि ह्या मार्गाला जाऊन सत्याच्या म्हणजे ब्रह्मचर्याच्या मार्गाला जाऊन तुम्ही 4 दिवस उशिरा माराल. मी असं म्हणत नाही मारायचा तो विषय नाही आहे, फक्त तुम्हाला सांगतो, आज लोक म्हणतात की स्वर्ग नरक कुठं आहे, वर स्वर्ग आहे. लक्षात घ्या, स्वर्ग नरक इथंच आहे. स्वर्ग तुम्हाला दाखवतो कसा आहे आणि नरक कसा आहे. बघा, प्रत्येकाला दिसतं. आज एखादी व्यक्ती दारू पिते, दारू पिऊन 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 त्याचं लिव्हर खराब झालं. डॉक्टर म्हणले, हे बघा, मी तुला वाचवण्याचा खूप प्रयत्न करत आहे, पण तुम्ही दारू सोडा. डॉक्टरसुद्धा हात जोडतात नाहीत, पण तू का दारू सोडायला तयार नाही. त्याला इतकं त्रास होतं, लिव्हर खराब म्हणजे मरणाच्या वाटेवर असतं, पण तो का दारू सोडायला तयार होत नाही. मला सांगा, जीवन हे नरक नाही का त्याचं? अख्खं जीवन झोपेत, नशेमध्येच, हे नरक दिसत नाही तुम्हाला? आणि जे स्वर्ग जीवन असतं त्यांचं म्हणजे चांगल्या आईवडील सांगितलेल्या मार्गाला, महामानवांच्या, महापुरुषांच्या, संतांच्या भूमीत आपण जन्माला आलो, त्यांच्या मार्गाला जो जातो ते व्यक्ती कसा असतात बघा. त्यांना माहीत आहे, कारण हे पुस्तक वाचलेलं असतात. बाकीचे लोक काय केलेलं असतात, त्यांना संस्कार तर आईवडील दिलेले नसतात, वरून त्यांचे 4 लोक असे संगत करतात, तो पूर्ण बरबाद झाल्याशिवाय नाही राहणार, तर माझं नाव बदला. लक्षात घ्या,
ब्रह्मचर्याचं एकदा माझ्या शब्दावर पालन करून बघा. 1 महिना तुम्हाला काय रिझल्ट मिळेल ना बघा. आणि फक्त हे ब्रह्मचर्य शक्ती, जसं की तुम्ही ऐकत असाल, बघत असाल, बाकीच्या व्हिडिओमध्ये पण बघत असाल की 7 धातू नंतरनं आपलं शरीर बनतं, विकसित होतं, शुक्र बनतं. जसं पुरुष ब्रह्मचर्य पालन करतं तसं स्त्रीसुद्धा ब्रह्मचर्याचं पालन करू शकतात. लक्षात घ्या, आज लोकांना पोट साफ होत नाही तर बघा, जो व्यक्ती ब्रह्मचर्य नष्ट करतो त्याच्या जीवनात नेहमी काय काय नुकसान त्यांना बघायला मिळतं. लक्षात घ्या, त्यांचं पोट नेहमी साफ होत नाही, त्यांना ॲसिडिटी होतं, त्यांना पित्त होतं, त्यांना नेहमी त्यांचा चेहरा उदास दिसतो, त्यांच्या चेहऱ्यावर चमक राहत नाही, त्यांचं नेहमी दुःखात असतो, त्यांचे विचार नेमकं एकदम खालच्या लेवलचे असतात. लक्षात घ्या, जसे की आपण म्हणतो की आम्ही सर्वांचं पुस्तक वाचलो, महामानवाचे, महापुरुष संतांचे विचाराने चाललो, प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येकाचं एक असते की भजन कीर्तन हे ते ऐकत. लक्षात घ्या, हा मार्ग निवडा, पण तो मार्ग कधीच निवडू नका. ब्रह्मचर्य माझ्या शब्दाचं पालन करा. तुम्हाला नाही फळ मिळालं, नाही रिझल्ट मिळालं, माझं नाव बदला. हे दुसऱ्यांदा बोलतो आहे, कारण मी सुद्धा बघा, मी पूर्ण शाकाहारी आहे, शाकाहारी जीवन आहे आणि सेवा करतो, मोठ्यापर्यंत सेवा करतो. कारण करुणा हे फक्त त्याच लोकांमध्ये असतं जे शाकाहारी आहे. कारण बघा, एखाद्या व्यक्तीला तुम्ही बघत असाल, एखाद्या व्यक्तीला आपलं थोडं जरी खर्चटलं तर तो व्यक्ती काय करतो, किती त्रास होतो, जीव मुठीत धरून दवाखान्यात जातो की मला काय होतं का, मला काय होतं काय. आणि तुम्ही मुक्या प्राण्यांना तुम्ही मारून खाता, त्याला सुरी ठेवता, त्याचा जीव काय म्हणत असेल. हां, मी फक्त एवढं सांगतो की देव आहे, तुम्ही म्हणता देव आहे, मी सुद्धा म्हणतो ठीक आहे, ह्या विषयाला मी शब्दाला तुमचं सहमत आहे देव, परमात्मा आहे, सगळं आहे. पण देव जसं तुम्हाला वाटतं की माझ्यावर प्रेम करतं, देव माझ्यावर खूप दया दाखवतं, देव माझंच ऐकतं. लक्षात घ्या, देव जसं तुमच्यावर प्रेम करतं ना, तसं बाकी जीवजंतूवर सुद्धा तेवढंच प्रेम करतं. तुम्ही मटण चिकन खायचं आणि इकडं देवपूजा करायचं. मला सांगा, तुमच्या देवाला आवडेल का? आपल्या देवाला आवडेल का? हे चुकीचं वाटत नाही का तुम्हाला? लक्षात घ्या, ह्याचं कर्म शेवटला असतं, अंतिम सत्य मृत्यू आहे आणि ह्याचा शेवटला हिशोब असतो, कर्म असतो. जो नॉनव्हेज खातो त्याला जास्त रोग होतो. लक्षात घ्या. फक्त मी एवढंच सांगतो आहे की हे शाकाहारी राहा, ब्रह्मचर्याचं पालन करा. ब्रह्मचर्य शक्ती, ज्याला कोणी पोलीस बनायचं आहे, ज्याला डॉक्टर बनायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे, टार्गेट ऑन फोकस, जे आता मला इंग्लिश येत नाही, मी बोललो असेल, पण तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे की ज्याचं कोणी गोल आहे, ब्रह्मचर्याचं पालन करा. तिथपर्यंत नाही तुमची म्हणजे 5 वर्षात जाण्या अगोदर 2 वर्षात तुम्ही तिथं पोचाल, तुमचं गोल पूर्ण होईल. कारण ब्रह्मचर्य शक्ती तुम्हाला शांत राहायला शिकवतं. ब्रह्मचर्य शक्ती तुम्हाला जीवनात कसं वावरायचं, लोकांसोबत कसं वागायचं सगळं शिकवतं. आणि ही ताकद तुम्हाला अजून प्रेरणा देते पुढं जाण्यामध्ये. तो व्यक्ती जग जिंकलेला असतो. तर परत एकदा माझा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल परत एकदा तुम्हाला धन्यवाद देतो. आणि नवीन असे व्हिडिओ मी येत राहील. तर परत एकदा भेटू. बाय बाय.